महाराष्ट्रातील घडामोडींचा आढावा घेणारे लोकप्रिय यूट्यूब न्यूज चॅनल संवाद मराठी लाईव्ह चतुर्थ वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ विनिता कांबळे औटी, उपनगराध्यक्षा, खोपोली नगर परिषद, खोपोली। महाराष्ट्रातील घडामोडींचा आढावा घेणारे लोकप्रिय यूट्यूब न्यूज चॅनल संवाद मराठी लाईव्हला चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सुनील पाटील, शहर प्रमुख शिवसेना, गटनेता आणि नगरसेवक, खोपोली नगर परिषद। मराठी लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। खासदार श्रीरंग बारणे शेताच्या बांधावर खालापूर तालुक्यातील भात पिकांच्या नुकसानीची पाहणी। अवकाळी पावसामुळे खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पिकांचे नुकसान झाल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रत्यक्ष खालापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले। ही बातमी आपण सविस्तर पाहणारच आहोत, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर। महाराष्ट्रातील घडामोडींचा आढावा घेणारे लोकप्रिय यूट्यूब न्यूज चॅनल संवाद मराठी लाईव्ह चतुर्थ वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री उल्हास भुरके, शिवसेना नेते, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत देवनावे, सौ विजयाताई उल्हास भुरके, माजी सभापती, खालापूर, माजी सदस्य, रायगड जिल्हा परिषद। महाराष्ट्रातील घडामोडींचा आढावा घेणारे लोकप्रिय यूट्यूब न्यूज चॅनल संवाद मराठी लाईव्हला चतुर्थ वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री राजू गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक, खोपोली नगर परिषद। पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत। खालापूर तालुक्यातील भात पीक अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतात जाऊन केली। तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पंचनामे करण्याचे आदेश खासदार बारणेंनी दिले आहेत। मोठा पाऊस झाल्यामुळं संपूर्णपणे भात शेती खरं तर नष्ट झालेली आहे। या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावं या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष पाहणी दौरा मी आज या ठिकाणी केलेला आहे। तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, कृषी अधिकारी उपस्थित आहेत आणि या संदर्भामध्ये अहवाल कृषी अधिकारी आणि तहसीलदारने तयार केला तो राज्य सरकारला सादर केला जाईल। मी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून राज्य सरकारला जास्तीत जास्त मदत खरं तर मिळाली पाहिजे केंद्राच्या माध्यमातून या संदर्भात विनंती केलेली आहे। राज्यांनी देखील शेतकरी बांधवांना झालेलं नुकसान भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून मदत निश्चितपणे केली जाईल, परंतु आज मदत होत असताना निसर्ग चक्रीवादळ परत अचानक आलेल्या या पावसामुळं मोठं शेतीचं नुकसान आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आणि याला मदत सर्वतोपरी राज्य सरकारच्या वतीने मिळावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे। या प्रसंगी तहसीलदार इरेश चप्पलवार, नायब तहसीलदार कल्याणी मोहिते, सहाय्यक गट विकास अधिकारी BC पोळ, शिवसेना तालुका संपर्क प्रमुख उमेश गावंड, खालापूर शहर प्रमुख पद्माकर पाटील, कृषी अधिकारी अर्चना सूळ, तलाठी सुवर्णा कोल्हे, युवा सेना खालापूर शहर अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।